Hello friends, today we are looking for how to protect our company in Tally Prime with particular password. So जर कंपनीचा डेटाबेस आपल्याला प्रोटेक्ट करायचा असेल तर त्या कंपनीचा डेटाबेस प्रोटेक्ट करण्यासाठी आपण टॅली प्राईममध्ये पासवर्ड कशा पद्धतीने कंपनीला अप्लाय करतो हे आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी टॅली सुरू करायचं आहे. टॅली सुरू केल्याच्या नंतर सिम्पली आपल्याला कंटिन्यू एज्युकेशनल मोडमध्ये क्लिक करायचं आहे. ओके, किंवा तुम्ही सिम्पली शॉर्टकट यूज करू शकता ओके. इथून आपण एंटर केलेला आहे. एंटर केल्याच्या नंतर सुरुवातीला तुम्हाला ज्या कंपनीला पासवर्ड द्यायचा आहे ती कंपनी तुम्ही ओपन करू शकता किंवा डिरेक्टली कंपनी न्यू कंपनी आपण क्रिएट करू शकतो. ओके, सो इथे मी काय करेल, एक न्यू कंपनी क्रिएट करेल. क्रिएट कंपनीची विंडो ओपन झाल्याच्या नंतर इथे कंपनी क्रिएशन, कंपनी कशा पद्धतीने क्रिएट केली जाते हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कंपनी क्रिएशनच्या व्हिडिओची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही जरूर तो व्हिडिओ पाहू शकता. ओके, सो इथे कंपनी क्रिएशन करताना इथे काय करायचं आहे, तुम्हाला कंपनीचं नाव द्यायचं आहे. सपोज आय एम गिव्हिंग नेम ॲज टेक्नो प्रायव्हेट लिमिटेड. ओके, देन नेक्स्ट ॲड्रेस मेन्शन करायचा आहे कंपनीचा. सपोज ॲड्रेस दिलेला आहे मी इथे. देन नेक्स्ट पुढे स्टेट आणि हे डिटेल्स आपल्याला ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहेत. सिम्पली शॉर्टकट प्रेस करू शकता, Ctrl+A. ओके, देन नेक्स्ट कंपनी क्रिएटेड सक्सेसफुली. हे डिटेल्स आपण आपल्या रिक्वायरमेंटनुसार येस ऑर नो करू शकतो. ही विंडो सुद्धा मी डिरेक्टली ॲक्सेप्ट करून घेईल. ओके, सो आता आपल्याला टॅली वॉल्ट हा ऑप्शन पाहायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला शॉर्टकट प्रेस करायचा आहे, Alt+K. ओके, Alt+K प्रेस केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता कंपनी रिलेटेड जे काही ऑप्शन्स आहेत ते इथे दिलेले आहेत. क्रिएट कंपनी, देन अल्टर, चेंज, शट कंपनी, देन सिलेक्ट कंपनी. ओके, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. कंपनी चेंज कशा पद्धतीने करतो, कंपनी सिलेक्ट कशा पद्धतीने केली जाते, शट कशा पद्धतीने केली जाते. ओके, सो इथे खाली कॉन्फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे टॅली वॉल्ट. ओके, सो त्या ऑप्शनमध्ये मी एंटर करेल किंवा सिम्पली तुम्ही शॉर्टकट यूज करू शकता टी. ओके, एंटर केल्याच्या नंतर अशी एक विंडो इथे तुम्हाला डिस्प्ले होईल. तुम्हाला काय करायचं आहे, ज्या कंपनीला पासवर्ड द्यायचा आहे ती कंपनी, इथे तुम्हाला लिस्ट ऑफ कंपनीज डिस्प्ले होत आहेत. यामधून तुम्हाला जी कंपनी प्रोटेक्ट करायची आहे विथ अ पर्टिक्युलर पासवर्ड ती कंपनी आपल्याला इकडून सिलेक्ट करायची आहे. ओके, सो इथे माझी कंपनी सिलेक्टेड आहे टेक्नो प्रायव्हेट लिमिटेड. ओके, टेक्नो प्रायव्हेट लिमिटेडला तुम्हाला पासवर्ड काय द्यायचा आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. सपोज मी पासवर्ड दिला 1 2 3. त्या अगोदर इथे एक आपल्याला एक नोट दिलेली आहे. त्यामध्ये असं राईट केलेलं आहे, इफ यू फॉरगेट युअर टॅली वॉल्ट पासवर्ड यू विल परमनंटली लूज ॲक्सेस टू युअर कंपनी डेटा. म्हणजे सपोज जर तुम्ही तुमच्या कंपनीला दिलेला पासवर्ड विसरलात तर जो काही डेटा आहे तो परमनंटली काय होईल, लॉस्ट होईल. ओके, सो असा पासवर्ड द्यायचा आहे की जो इझिली लक्षात राहू शकेल. सो मी पासवर्ड दिलेला आहे 1 2 3. त्यानंतर एंटर. इथे काय करायचं आहे, आपल्याला तोच पासवर्ड रिएंटर करायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. पुन्हा मी तो पासवर्ड कन्फर्म केला. कन्फर्म केल्याच्या नंतर ॲक्सेप्ट येस. ओके, सो हिअर यू विल गेट वन नोट as this will close all the open reports, voucher and masters without saving changes you might have made. Are you sure want to set the tally vault password? What does it mean? It means जर तुम्ही कंपनीला पासवर्ड देते वेळेस मागे कंपनीमध्ये एखादं व्हाउचर तुम्ही क्रिएट करताना ते अर्ध्यामध्येच सुरू आहे किंवा एखादा रिपोर्ट वगैरे ओपन असेल, एखादा मास्टर ओपन असेल तर ज्यामध्ये तुम्ही जे काही अर्धवट वर्किंग केलेलं आहे ते काय होईल, सेव्ह होणार नाहीये. जर डिरेक्टली तुम्ही इथून येस केलं तर, नो केलं तर आपण काय करू शकतो, ते सेव्ह करून घेऊन पुन्हा टॅली वॉल्ट ऑप्शनमध्ये येऊन कंपनीला पासवर्ड देऊ शकतो. सो इथे विचारलेलं आहे, आर यू शुअर वॉन्ट टू सेट द टॅली वॉल्ट पासवर्ड. मी येस करण्यासाठी सिम्पली वाय प्रेस करायचे किंवा यू कॅन प्रेस एंटर ऑल्सो. ओके, देन नेक्स्ट, डू यू वॉन्ट टू क्रिएट अ कॉपी ऑफ टेक्नो प्रायव्हेट लिमिटेड. म्हणजे तुम्हाला तुमच्या कंपनीची कॉपी क्रिएट करायची आहे का. जर तुम्ही कॉपी क्रिएट केली, इथे येस ऑप्शन सिलेक्ट केला तर काय होईल, कंपनीची कॉपी क्रिएट होईल आणि जो काही पासवर्ड आपण दिलेला आहे तो कॉपी केलेल्या कंपनीला पासवर्ड अप्लाय होईल. इथे जी आपली कंपनी सिलेक्टेड आहे टेक्नो प्रायव्हेट लिमिटेड त्या कंपनीला पासवर्ड अप्लाय होणार नाहीये. ओके, त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचंय,
नो सिलेक्ट करायचं आहे. नो सिलेक्ट करण्यासाठी मी कीबोर्डवरून काय केलेलं आहे, सिम्पली एन बटन प्रेस केलं आहे. सो काय झालेलं आहे, कंपनीची कॉपी आपल्याला क्रिएट करायची नव्हती, सो मी नो ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता पुन्हा पासवर्डचा डायलॉग बॉक्स आपल्याला आलेला आहे. मग जो काही पासवर्ड तुम्ही दिलेला आहे तो पासवर्ड इथून तुम्हाला द्यायचा आहे. देन एंटर केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता जी काही मेन स्क्रीन आहे, गेटवे ऑफ टॅलीची स्क्रीन आहे, जोपर्यंत तुम्ही जो काही पर्टिक्युलर पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड एंटर करत नाही तोपर्यंत तुम्हाला टॅलीची गेटवे ऑफ टॅलीची मेन स्क्रीन डिस्प्ले होणार नाही. ओके, अशा पद्धतीने आपण काय करतो, टॅली वॉल्ट पासवर्ड कंपनीचा डेटा प्रोटेक्ट करण्यासाठी अशा पद्धतीने आपण कंपनीला पासवर्ड देऊ शकतो. ओके, त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही कंपनी क्रिएट करता, ओके, सपोज फॉर एक्झाम्पल आपण अनादर वेने पाहू. मी अल्टरमध्ये जाईल, कंपनी सिलेक्ट केली. इथे तुम्ही पाहू शकता इथे सिक्युरिटीमध्ये सुद्धा आपल्याला तोच ऑप्शन दिलेला आहे सिक्युरिटीचा, किंवा आपण कॉन्फिगरेशनमध्ये जाऊन तो ऑप्शन काय करू शकतो, येस करू शकतो. इथे दिलेला आहे बघा, टॅली वॉल्ट पासवर्ड टू इन्क्रिप्ट डेटा. इथून सुद्धा डिरेक्टली तुम्ही काय करू शकता, टॅली वॉल्ट पासवर्ड येस करून डिरेक्टली इथून सुद्धा आपल्याला काय करता येतं, कंपनीला पासवर्ड हा अप्लाय करता येतो. ओके, अशा पद्धतीने पासवर्ड अप्लाय करतो. आता फॉर एक्झाम्पल मी काय केलं, कंपनी शट केली. ओके, शट कंपनीसाठी सिंपल आपल्याला शॉर्टकट आहे टॅली प्राईमचा Ctrl+F3. इथून माझी कंपनी आहे सपोज टेक्नो प्रायव्हेट लिमिटेड, जिचा नंबर आहे हा. ओके, ही कंपनी मी शट केली, एंटर. आता पुन्हा सिलेक्ट कंपनीच्या ह्याच्यामध्ये येऊयात आपण, त्यासाठी शॉर्टकट आहे Alt+F3. ओके, सिलेक्ट कंपनीच्या विंडोमध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता ज्या कंपनीला तुम्ही पासवर्ड दिलेला आहे ती कंपनीचा नेम इथे डिस्प्ले होत नाहीये. इथे तुम्ही पाहू शकता कंपनीचा नंबर आपल्याला डिस्प्ले होतोय, त्या कंपनीचा नेम डिस्प्ले होत नाहीये. का? कारण आपण तिला पासवर्ड दिलेला आहे. ओके, सो ती कंपनी तुम्हाला सिलेक्ट करायची असेल तर सिम्पली एंटर करा. एंटर केल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला अगेन पासवर्ड विचारतील. मग जो काही पासवर्ड आहे तो तुम्हाला एंटर करायचा आहे. पासवर्ड एंटर केल्याच्या नंतरच काय होईल, ती कंपनी ओपन होईल. त्यानंतर आपल्याला गेटवे ऑफ टॅलीची स्क्रीन डिस्प्ले होईल. ओके, अशा पद्धतीने टॅली वॉल्ट पासवर्ड आपण ऍड करतो. ठीक आहे, माझी आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू सो मच.